दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणानं आज सकाळी 6 वाजता 70 पार केले असून आज सकाळची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी खूप महत्त्वाची आहे। आज सकाळी 6 वाजता जी उजनी धरणाची टक्केवारी झाली आहे ती 72.19% इतकी ही धरणाची टक्केवारी झालेली आहे की जी सकाळी काल सकाळी 6 वाजता ही 65.97 इतकी होती। म्हणजे जवळजवळ 24 तासामध्ये धरणाची पाणी पातळी ही 7 ते 8% वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आणि दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणावरती उजनी धरणामध्ये मिसळतोय। आज सकाळच्या 6 वाजताच्या अपडेटनुसार दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा तब्बल 52,138 क्युसेक्स इतका झालेला दिसून येतोय। पाठीमागच्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर दौंडची जी आवक होती ती दौंडची आवक थोडीफार कमी झाली होती। 1 तारखेला दौंडची आवक ही 46,000 झाली होती। मात्र त्यानंतर जर पाठीमागचे काही अपडेट आपण पाहिले 30 जुलैचे 31 जुलैचे तर दौंडचा विसर्ग हा थोडाफार कमी झाला होता। पण काल सकाळी पाहिलं तर काल सकाळीसुद्धा दौंडचा विसर्ग हा 31,000 झाला होता। मात्र आज सकाळी 6 वाजता जर अपडेट आपण पाहिली तर दौंडचा विसर्ग हा कालच्यापेक्षा तब्बल 20,000 क्युसेक्सनं वाढल्या दिसून येतोय। दौंडचा विसर्ग हा 52,138 क्युसेक्स इतका झालेला आहे। उजनी ही आता 100कडे वाटचाल करायला लागलेली आहे। त्यामुळे उजनी धरण लवकरच भरणार आहे। त्यामुळं उजनीतून कदाचित भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया जर पावसाचा जोर वाढला तर ती होऊ शकते। त्यामुळे पुराचा धोका टाळून प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची मागणीसुद्धा आता सध्या शेतकऱ्यांमधून होत आहे। त्यामुळे उजनीचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।